मृत महिलेच्या अंत्यविधीनंतर असं संपूर्ण अस्थि हवेमध्ये घटनेने गावात खळबळ। नाशिक जिल्ह्यातील एका गावात हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं गाव। गावात सर्वजण एकमेकांना ओळखणारे, सुखदुःखात धावून जाणारे, पण काही दिवसांपूर्वी या गावात अशी एक घटना घडली की गावातील प्रत्येकाच्या तोंडी एकच चर्चा होती। गावातील मंगला रामदास जाधव वय 42 वर्षीय विवाहित महिलेच्या आजारपणामुळे निधन झालं। घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण गाव तिच्या अंत्ययात्रेत सहभागी झालं। अंत्यसंस्काराच्या दिवशी वातावरण अत्यंत शांत होतं। स्मशानभूमीत फक्त लाकडं जाळण्याचा आवाज आणि नातेवाईकांच्या रडण्याचे हुंदके ऐकू येत होते। सर्व धार्मिक विधी पार पडले, चिता पूर्णपणे पेटली, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते। काही वेळानंतर सर्वांनी शेवटचा नमस्कार केला आणि जड अंतकरणाने आपापल्या घरी परतले। स्मशानभूमी पुन्हा एकदा शांत झाली। तिथे उरली होती फक्त धगधगणारी चिता आणि काळोख। त्या रात्री गावात मात्र वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। काही जण म्हणत होते की स्मशानाजवळ कुत्र्यांचे विचित्र आवाज ऐकू आले, काहींनी दूरवर एखादी सावली फिरताना पाहिल्याचा दावा केला, पण अशा गोष्टी गावात अधूनमधून ऐकायला मिळत असल्याने कुणी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही। सर्वांनाच वाटलं सकाळी नेहमीप्रमाणे अस्थि संकलन होईल आणि पुढचे धार्मिक विधी पूर्ण होतील। दुसऱ्या दिवशी सकाळी मंगला यांच्या कुटुंबातील काही सदस्य स्मशानभूमीत पोहोचले। त्यांच्या हातात अस्थि गोळा करण्यासाठी लागणारे साहित्य होतं, पण चितेजवळ पोहोचताच त्यांचे पाय थबकले। काही क्षण कोणाच्याच तोंडातून शब्द फुटेना। सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले, कारण चितेच्या जागेवर काहीतरी अत्यंत विचित्र दिसत होतं। जिथे राख आणि अस्थि असायला हव्या होत्या तिथे जवळजवळ काहीच नव्हतं। राख पूर्णपणे विस्कटलेली होती, काही ठिकाणी ती दूरवर उडाल्यासारखी दिसत होती। अस्थींचा मागमूसही लागत नव्हता। एवढंच नाही तर चितेभोवती काही अनोळखी पाऊलखुणाही दिसत असल्याचं काही जणांनी सांगितलं। आता भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागलं। थोड्याच वेळात ही बातमी संपूर्ण गावभर पसरली। गावकरी मोठ्या संख्येने स्मशानभूमीत जमा झाले। प्रत्येकजण वेगवेगळे अंदाज लावत होता। काही जण म्हणत होते की रात्री प्रचंड वारा सुटला असावा, काहींनी याला अघोरी प्रकाराशी जोडायला सुरुवात केली, तर काहींनी थेट चोरीचा संशय व्यक्त केला, पण नेमकं खरं कारण काय याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं। मंगला यांच्या नातेवाईकांना मात्र हा प्रकार अस्वस्थ करणारा होता। त्यांच्या मते अंत्यसंस्कारावेळी सर्व धार्मिक परंपरा पाळण्यात आल्या होत्या, त्यामुळे अस्थि अशा प्रकारे गायब होणं स्वाभाविक वाटत नव्हतं। प्रत्येकजण चितेजवळ पुन्हा पुन्हा जाऊन पाहत होता। कदाचित काहीतरी सापडेल अशी आशा होती, पण जितका शोध घेतला तितकंच गूढ वाढत गेलं। गावातील काही वयोवृद्धांनी अनेक वर्षात असा प्रकार कधी पाहिलाच नसल्याचं सांगितलं। त्यांच्या मते स्मशानभूमीत अनेक अंत्यसंस्कार झाले, पण अस्थि अशा प्रकारे नाहीशा झाल्याचं त्यांनी कधी ऐकलं नव्हतं। त्यामुळे गावातील वातावरण आणखी गंभीर झालं। अनेकांनी रात्री स्मशानाजवळ जाणंही टाळायला सुरुवात केली। काही तरुणांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली। आसपासच्या झाडांजवळ, झुडपांमध्ये आणि ओढ्याजवळही शोध घेण्यात आला, पण राख किंवा अस्थींचा कोणताही ठोस मागमूस सापडला नाही। उलट काही ठिकाणी माती उकरल्यासारखी दिसत असल्याचं सांगण्यात आलं, त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं। दरम्यान गावात काही जणांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केला। हिंदू परंपरेनुसार काही विवाहित महिलांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या अंगावर दागिने असू शकतात, त्यामुळे चिता शांत झाल्यानंतर राखेत सोन्याचे काही अवशेष राहण्याची शक्यता असते। हा प्रकार त्या दागिन्यांच्या लोभातून झाला असेल का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला। पण लगेच दुसराही प्रश्न समोर आला, जर उद्देश फक्त सोनं मिळवणं असता तर पूर्ण राख आणि अस्थि का उचलून नेल्या गेल्या? फक्त दागिने शोधून नेणं पुरेसं होतं, मग संपूर्ण चितेचा भागच का विस्कटण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणाकडेच नव्हतं। गावात भीती इतकी वाढली की काहींनी या घटनेचा संबंध अंधश्रद्धेशी जोडायला सुरुवात केली। काहींनी अघोरी विधींच्या कथा सांगायला सुरुवात केली, तर काहींनी ही सर्व अफवा असल्याचं स्पष्ट सांगितलं। पण जे प्रत्यक्ष स्मशानभूमीत पाहिलं होतं त्यानंतर लोकांच्या मनातील शंका कमी होण्याऐवजी वाढतच होत्या। मंगला यांच्या कुटुंबियांनी हा प्रकार दुर्लक्षित न करता संबंधित यंत्रणेकडे माहिती दिली। त्यांची एकच मागणी होती की या घटनेमागचं खरं कारण शोधलं जावं, कारण हा केवळ त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न नव्हता, तर स्मशानभूमीसारख्या पवित्र ठिकाणाच्या सुरक्षिततेचाही प्रश्न होता। या घटनेनंतर गावातील अनेकांनी स्मशानभूमीत रात्री प्रकाश व्यवस्था, सुरक्षा आणि देखरेखीची गरज व्यक्त केली, कारण अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत अशी सर्वांची इच्छा होती। गावातील वातावरणात अजूनही भीती आणि संभ्रम कायम होता। अनेक दिवस या घटनेची चर्चा सुरूच राहिली। प्रत्येक नवीन व्यक्ती वेगळी कथा सांगत होती। कोणी म्हणत होतं हा साधा चोरीचा प्रकार आहे, कोणी म्हणत होतं यामागे काहीतरी वेगळंच गुपित दडलंय, पण कोणताही ठोस पुरावा समोर येत नव्हता। शेवटी तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेमागे दोन शक्यता व्यक्त करण्यात आल्या। पहिली म्हणजे चितेमधील सोन्याच्या दागिन्यांच्या लोभापोटी कोणीतरी राख आणि अस्थि उचलून नेल्या असाव्यात, आणि दुसरी म्हणजे काही अंधश्रद्धाळू कृत्यांसाठी हा प्रकार केला गेला असावा। मात्र या दोन्हीपैकी कोणतीही शक्यता अधिकृतरित्या सिद्ध झालेली नव्हती। या संपूर्ण प्रकरणात सर्वात वेदनादायक बाब म्हणजे एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतरही तिच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला। अंत्यविधी संपल्यानंतरही दुःख संपलं नाही, उलट नव्या गुढांनी त्यात भर पाडली। अशा घटना समाजासाठी गंभीर इशारा ठरतात। आजही देवगिरीवाडीतील अनेक लोक त्या दिवसाची आठवण काढतात, तेव्हा त्यांच्या अंगावर काटा येतो। स्मशानभूमीतील ती रिकामी चिता, उडलेली राख आणि गायब झालेल्या अस्थी, हे दृश्य त्यांनी अजून विसरलेलं नाहीये। काही प्रश्नांची उत्तरं काळ देतो, तर काही प्रश्न कायम अनुत्तरित राहतात। या कथेत सांगितलेली व्यक्ती, गावाचे नाव आणि ओळख ही काल्पनिक आहे, मात्र शेवटी सांगितलेला प्रकार अशाच स्वरूपाच्या समोर आलेल्या वृत्तांवर आधारित आहे। या प्रकरणामागचं खरं कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होऊ शकतं, त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावं।